आणि थेट जाऊयात हसन मुश्रीफ यांची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये HMPV विषाणू संदर्भात आरोग्य विभागाने सादरीकरण केलं आणि याबाबतची संपूर्ण माहिती काल मुख्यमंत्री महोदयांनी कोल्हापूरला सुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला होता आणि दोन्ही या विभागाच्या मंत्र्यांनी म्हणजे मी वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि आंबेडकर साहेब सार्वजनिक आरोग्य खात्याचे मंत्री म्हणून तुम्हा सर्वांना याची ब्रीफिंग द्यावं अशी सूचना त्यांनी करण्यात आलेली होती। आपल्याला माहिती आहे की जगामधील अनेक देशांमध्ये ह्युमन मेटान्युमो व्हायरस HMPV हा विषाणूचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे। वास्तविक हा 2001 साली नेदरलँड या देशात आढळलेला होता। हा एक तीव्र श्वसन संबंधित हा व्हायरस आहे। आपल्याला माहिती असेल की 5 रुग्ण आपल्या देशामध्ये आढळलेले होते, त्यापैकी एक रुग्ण बरा होऊन गेलेला आहे, त्याला डिस्चार्ज झालेला आहे। म्हणजे हा व्हायरस हा धोकादायक नाही हे सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून याची फक्त काळजी ज्यांना सर्दी खोकला श्वसनाचे आजार आहेत 5 ते 10 वर्षापर्यंतच्या मुलांना आणि 65 वर्षाच्या वरच्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांना अनेक आजार आहेत, काळजी घेण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून यामध्ये आपण आपल्या देशानं यापूर्वी कोविडशी सामना केलेला आहे। आपल्या देशातील नागरिकांची ह्युमिडिटी इतकी चांगली आहे की अशा कोणत्याही रोगाला प्रतिकार करण्याची शक्ती त्यांच्या अंगामध्ये आहे आणि आपला देश असा आहे की ज्याने पहिल्यांदा लस निर्माण करून संपूर्ण जगाला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळं कुणी याच्यामध्ये घाबरून जाण्याची आवश्यकता नाही, मात्र काही काळजी घेण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून आरोग्य विभागाचे मंत्री महोदय आता बोलतील ज्या ज्या आपण काळजी घेण्यासाठी औषधाचा पुरवठा असेल, नागरिकांना सतर्कता बाळगण्यासाठीचं आव्हान असेल, याबद्दल सार्वजनिक आरोग्य विभाग नियमितपणानं याबद्दलचं पत्रक काढील। आता वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संदर्भात आमचे जिथे तर शासकीय महाविद्यालय आहेत तिथे तर फार मोठे हॉस्पिटल्स आहेत की 3000, 4000, 5000 सुद्धा OPD अनेक हॉस्पिटलमध्ये होते आणि रुग्णांची फार मोठी गर्दी होती। त्यामध्ये फार मोठी दक्षता घेण्याची आवश्यकता आहे, कारण हा जर संसर्गजन्य असेल तर अनेकांना खोकला सर्दी असे जे आजार असतील त्यांना थोडंसं विलगीकरण करणं आणि हा इतर नागरिकांच्यामध्ये पसरणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे। मला वाटते आजच मी सकाळीच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सर्व अधिष्ठातांना VCद्वारे मी उपस्थित ठेवलेलं होतं। आमचे अतिरिक्त मुख्य सचिव वाघमारे असतील, आयुक्त असतील, यांनी आम्ही आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसाच आढावा सार्वजनिक आरोग्य विभागाने सुद्धा घेतलेला आहे। मी आंबेडकर साहेबांना विनंती करेन की सार्वजनिक आरोग्य विभागानं आता जी कारवाई केलेली आहे त्याबद्दलची माहिती द्यावी। गेल्या 2-3 दिवसांमध्ये विशेषतः आपण सगळेजणच HMPV या व्हायरसच्या बद्दल HMPV या व्हायरस बद्दल गेल्या 2-3 दिवसांमध्ये आपण सगळेजणच HMPV या व्हायरसमुळे मनातले असणाऱ्या शंका आणि त्याचबरोबर सार्वजनिक काळजी या सगळ्याच गोष्टीने थोडीशी आपण सगळेजण थोडेसे धास्तावलेलो आहोत। आज कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सुद्धा आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आम्हा सर्वांना सूचित केलं की आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या दोन्ही मंत्र्यांनी याबद्दल सविस्तर अशा पद्धतीची एक प्रेस घ्यावी आणि सगळ्याच मीडियाला सुद्धा याबद्दलची वस्तुस्थिती सांगावी। खरं म्हणजे ज्याचा उल्लेख आदरणीय मुश्रीफ साहेबांनी केला की कोरोनासारख्या एका अत्यंत अशा अडचणीच्या विषाणूला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं सामोरे जाऊन आपण सगळेजण खूप चांगल्या पद्धतीनं आपली प्रतिकार शक्ती अधिक मजबूत केलेली आहे। त्यामुळे हा विषाणू जो आहे हा विषाणू आपल्यासाठी फारसा फारसा इतका गंभीर घेण्यासारखा नाही, परंतु तरीही काळजी घेणं, अत्यंत चांगल्या पद्धतीनं पेशंट्सला सुद्धा योग्य पद्धतीच्या ट्रीटमेंट्स देणं यासाठी आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या माध्यमातून केंद्र शासनाचे जे सगळे निर्देश असतील त्या सगळ्या निर्देशाला अनुसरून आपण अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतोय। बेंगलोरला एक पेशंट आढळला, बेंगलोरला पेशंट आढळल्यानंतर साहजिकच आपली अस्वस्थता वाढली।
तामिळनाडूला पेशंट आढळला, परत आपण अस्वस्थ झालो. मगाशी म्हणजे सकाळपासून आपण सगळेजण नागपूरला झालेलं सुद्धा आयडेंटिफाय झालेल्या पेशंटनं सुद्धा आपण थोडं आणखीन अस्वस्थ झालो. पण माझी आपल्या सर्वांना विनंती अशी आहे की चीनमध्ये हा व्हायरस आला आणि त्यामुळे आपण सगळेजण अस्वस्थ झालो, अशी सुरुवात आपण केली होती. आता बेंगलोरचा पेशंट असेल, नागपूरचा पेशंट असेल किंवा तामिळनाडूचा पेशंट काही चीनला गेलेला नव्हता. याचा अर्थ असा आहे की हा विषाणू पूर्वीपासूनच सगळीकडे जगभरामध्ये अस्तित्वात आहे, परंतु याचा जो काही धोका आहे तो खूप कमी आहे. विशेषतः मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की ICMRनं ज्यावेळेला भारतामध्ये फेब्रुवारी 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंत संभाव्य HMPVच्या विषाणूंची 8052 नमुन्यांच्या चाचण्या केल्या होत्या. या सगळ्या चाचण्यांच्या मध्ये VRDLच्या मध्ये करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये एकूण 172 पॉझिटिव्ह अशा पद्धतीच्या चाचण्या निघाल्या होत्या फेब्रुवारी 2024 ते डिसेंबर 2024 मध्ये. हे सर्व प्रकरणं सौम्य होती आणि त्याप्रमाणे यांना कुठल्याही पेशंटला ऍडमिट न करता सुद्धा, यातला कुठलाही पेशंट न दगावता सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने ते बरे झाले. तो हे सांगण्याचा उद्देश असाच आहे, हा आजार नवीन नाही आहे किंवा याच्यामुळे फार मोठा धोका होतो अशातला भाग नाही आहे. फक्त काळजी घेणं, सुरक्षित पद्धतीनं त्याच्यावरती उपचार करणं आणि आपण सगळ्यांनी सुद्धा, माझी सर्व मीडियाला सुद्धा विनंती आहे की आपण सगळ्यांनी सुद्धा याबाबतची वस्तुस्थिती लोकांपर्यंत सांगूया. मग अशी मी काही टीव्हीवरती बघितलं, विलगीकरण करणार काय, कोरोनासारखे मास्क लावणार काय, अशा अनेक प्रश्नांना आपण सगळेजण आम्हाला विचारताय किंवा सगळ्या डॉक्टर्सने विचारताय, तिथल्या प्रशासकीय यंत्रणा विचारताय. परंतु या सगळ्या गोष्टींची आज आवश्यकता नाही. केंद्र शासनाचे जे निर्देश येतील ते निर्देश आणि आपल्या आरोग्य विभागाची आणि वैद्यकीय शिक्षण विभागाची टीम आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीनं या विषाणूला सामोरं जाण्यासाठी आणि त्या सगळ्याचा एकूण सगळा होणारा जो काय भविष्य काळामधला धोका आहे तो रोखण्यासाठी आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतोय. फक्त माझी मीडियाला विनंती इतकीच आहे, याची वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी सुद्धा लोकांना सांगणं गरजेचं आहे. विशेषतः एक कार्यकर्ता म्हणून मी ज्यावेळेला कोरोनाच्या पिरियडमध्ये काम करत होतो त्यावेळेला सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटत होतं की कोरोनाच्या भीतीनं फार पेशंटला आपण खूप मोठं गमावलं. असं होऊ नये. आपण सगळ्यांनी सुद्धा याच्यामध्ये तर भीती नाही आहे, फक्त जिथं प्रतिकारशक्ती कमी असणारा एखादा पेशंट असेल, म्हणजे विशेषतः कॅन्सरचा पेशंट असेल, निमोनियाच्या आधारातला एखादा पेशंट असेल, तर त्याच्यामध्ये मात्र आपल्याला किंवा लहान मुलांच्यासाठी अधिक काळजी घेण्याचा गरजेचं आहे. तर ते घेण्यासाठी आपण सगळ्यांनी योग्य पद्धतीची माहिती प्रसारित करावी आणि ह्या आजारामध्ये असणारी वस्तुस्थिती सांगून आपल्या सर्व नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जे काही काम केले जाते त्या कामाला सकारात्मक अशा पद्धतीचा प्रतिसाद द्यावा अशा पद्धतीची विनंती करतो. मुख्यमंत्री महोदयाने दिलेल्या सूचनेप्रमाणे आदरणीय मुश्रीफ साहेब येत आहेत, राज्याच्या आमच्या सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री सन्माननीय मेघनाताई बोर्डीकर येत आहेत, आमचे सेक्रेटरी, नवीन सचिव आणि सहसचिव सर्वजण इथं उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्या वतीनं, राज्य शासनाच्या वतीनं ही विनंती जी केली गेली ती फक्त या प्रकरणातली वास्तविकता आपणा सर्वांना समजावी यासाठी केलेली आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं संपूर्ण टीम याबद्दल कार्यरत आहे. योग्य ती SOP आपण डिक्लेअर करतोय आणि त्याप्रमाणे सर्वच्या सर्व लोक खाली सुद्धा त्याचा अधिक चांगल्या पद्धतीने अंमल करतील. आपल्याकडे सुदैवानं खूप चांगलं स्ट्रक्चर आहे की ज्या स्ट्रक्चरचा उपयोग केल्यानंतर निश्चितपणे प्रत्येक माणसाला योग्य त्या पद्धतीचं आवश्यक असणारं मार्गदर्शन देण्यासाठी खूप चांगली विंग आपल्याकडे जी तयार आहे त्या सगळ्या विंगचा उपयोग आपण करूया आणि या एकूण आजाराचा जो काही अनावश्यक आपण भीती बाळगतोय ती अनावश्यक भीती न बाळगता जे पेशंट्स असतील त्यांना राईटली ट्रीट करण्यासाठी आपण सगळेजण काम करूया अशी मी विनंती आपल्याला करतो. काय निर्णय घेण्यात आले, आज जे प्रेझेंटेशन झालं त्याच्यामध्ये निर्देश काय केले? एक मिनिट शासकीय सेक्रेटरी बोलते. नागपूरच्या संदर्भात दोन प्रश्न आहेत की आजपर्यंत तुमच्या हेल्थ डिपार्टमेंट आणि डिरेक्टरने सांगितलं होतं आपल्याकडे काहीच परिस्थिती नाही. आज सडनली आलं तेव्हा आम्ही नागपूरमध्ये चौकशी केली तेव्हा असं सांगितलं की त्यांना ऑलरेडी 3 तारखेपासून हा आजार होता, ते हॉस्पिटलमध्ये गेले नाही, घरीच त्यांनी ट्रीटमेंट केली म्हणून हे झालं. यू मे करेक्ट द फॅक्ट्स, त्यांनी जे सांगितलं तर आम्हाला तेच पाहिजे होतं. बेसिकली अशा पद्धतीने जर होत असेल तर राज्यामध्ये काल जसं डायरेक्टर म्हणाले तसं यू आर गोइंग टू स्टेप अप द सर्वेलन्स, तर तो सर्वेलन्स चालू केला का आणि आतापर्यंत राज्यातल्या डिस्ट्रिक्ट मध्ये काय काय परिस्थिती आहे त्याचं आम्हाला मिळालं सर्टिफिकेट. माननीय मंत्री महोदया परवानगीने निपुण विनायक त्याचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. याच्याबद्दल थोडासा खुलासा भारत सरकारच्या पातळीवर, राज्य शासनाच्या पातळीवर काय केला जातोय ज्यांनी ते आपला प्रश्न क्लॅरिफाय होईल. पहिला मुद्दा लक्षात घेतला हा आहे, श्वसन संसर्गाची वाढ झाली चीनमध्ये
इथून हे सगळं प्रकरण सुरू झालं आहे. याच्यावरती JMG असते, जॉईंट मॉनिटरिंग ग्रुप केंद्र शासनामध्ये. त्यांनी बैठकीमध्ये ज्याच्यामध्ये सगळे तज्ज्ञ असतात, ICMR, एम्स दिल्ली, त्या सगळ्या तज्ज्ञांनी याचं विश्लेषण करून सांगितलं की ही जी वाढ आहे ही अनैसर्गिक नाही. म्हणजे एव्हरी इयर हिवाळ्यामध्ये हे आपल्याला रेस्पिरेटरी इलनेसेसची ती तशीच आहे. हा पहिला मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. दुसरा, जरी हे केसेस झाले ते कशामुळे झालेले असावे. ह्युमन मेटान्यूमो व्हायरसचं नाव तर आता येतोय, पण हे सगळे प्रकरण त्याच्यामुळे आहे असं नाही. इन्फ्लुएन्झाचा व्हायरस आहे, रेस्पिरेटरी सिन्शियल व्हायरस नावाचा विषाणू आहे. असे वेगवेगळे विषाणू हिवाळ्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे सिम्पटम्स करतात. ते सगळे याला कारणीभूत आहेत. आणि हे सगळे जे व्हायरसेस विषाणू आहे हे काही आजचे नाही, पूर्ण जगामध्ये भारतासह अनेकानेक वर्षापासून ते आपल्या आहेत. आता आपण या व्हायरस कडे जाऊया. HMPV हा व्हायरस सगळ्यांनाच ज्ञात आहे. मी परत रिपीट करायला इच्छितो, 2001 पासूनचा तो व्हायरस आहे. 20 वर्षापेक्षा जास्त तो सर्क्युलेशन मध्ये आहे. म्हणजे कुठलाही असं नवीन व्हायरस आला म्हणून भीती असावी असं कुठलाही झालेला नाही आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, HMPV मुळे जे आजार होतो तो सौम्य पद्धतीचा होतो, हे त्यांनी क्लिअर केलेलं आहे. म्हणजे याच्यामुळे आपल्याला गंभीर आजार होत नाही. ओनली ते नॅचरलच आहे. जर कोणी इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड असेल किंवा बाळ असेल, वृद्ध असेल, त्याच्यामध्ये आपण अदरवाईज हा आजार सौम्य असते. त्याच्यामध्ये फक्त सर्दी, खोकला, आता इथे पण जसं आपण काही लोकांना खोकला वगैरे असते, इट इज नॅचरल फ्लू लाईक सिम्पटम्स जो याच्यामुळे होतात. हा आजार हवेतील संसर्गातून पसरतो. ड्रॉपलेट इन्फेक्शन ज्याला आपण म्हणतो, क्लोज पर्सनल टच, कोणाचा रुमाल हात लावलेला आपण परत हात लावला, अशा पद्धतीने तो पसरतो. 3 ते 6 दिवस याचा इन्क्युबेशन पिरियड असते. म्हणजे मला जर तो इन्फेक्शन झाला तर 3 ते 6 दिवसानंतर मला थोडा खोकला आणि हे सुरू होईल. हिवाळ्यापासून म्हणजे आता नोव्हेंबर महिन्यापासून ते मार्च महिन्यापर्यंत ह्याची जास्त म्हणजे लाईक ऑल सच सीजनल फ्लूज जास्त इन्फेक्शनचा रेट असते. माननीय मंत्री महोदयांनी जसं आपल्याला सांगितलं, रेग्युलरली व्हायरस रिसर्च अँड डायग्नोस्टिक लॅबोरेटरीज आहेत भारतामध्ये, 12 आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये NIV त्याच्यातली एक आहे. या सगळ्या लॅबोरेटरीज मध्ये कुठले श्वसनचे आजार झाले तर नियमित त्याची चेकिंग होते. कुठले श्वसनचे आजार झाले तर नियमित त्याची चेकिंग होते की ते कुठले, दे चेक अगेन्स्ट ऑल व्हायरसेस की हा इन्फ्लुएन्झा होता का, अमुक होता का तमुक. तर त्यामध्ये मागील एका वर्षामध्ये 8,000 पैकी 172 केसेस मध्ये तो HMPV सापडला. याचा अर्थ काय आहे की हे आता अलीकडे केसेस वाढले म्हणून नवीन काय आपल्याला सापडतो हे महत्वाचाच नाही. मागील एका वर्षामध्ये ते पण विशेषतः फेब्रुवारी वगैरे महिन्यामध्ये जास्त मागे पण सापडला. असे केसेस रेग्युलरली दिसतात. याच्यावरती फक्त सपोर्टिव्ह आपण जे ट्रीटमेंट कुठल्याही फ्लू मध्ये करतो, हायड्रेशन ठेवायची असते, ताप आला तर तापाची गोळी, अँटीबायोटिक्स वगैरे सेल्फ मेडिकेशन लोकांनी घेऊ नये. काही झाला तर अँटीबायोटिक्स वगैरे घ्यावे आणि कुठलाही स्पेसिफिक अँटीव्हायरल याच्यासाठी नाही आहेत. आपण याच्या तयारीसाठी महत्वाचा आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत जी गोष्ट गेली पाहिजे ती अशी की या घडीला काळजीचे कुठलेही कारण नाही. हे फार महत्वाचं आहे. लोकांपर्यंत पोहोच करणं, लोकांना आश्वस्त करणं फार महत्वाचं आहे. लोकांनी स्वच्छतेचे मूलभूत नियम तर पाळणे कधी पण चांगलं आहे. म्हणजे कोणाला शिका येत असतील तर त्यांनी रुमाल वापरावा किंवा हॉस्पिटल्स मध्ये जे असे पेशंटशी डील करतात त्यांनी ज्या काळजी घ्याव्यात ते केलं पाहिजे. आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लेवल वरती जॉईंट मॉनिटरिंग ग्रुपची मीटिंग झालेली आहे. डिसीज काढतायत नियमित, आपल्याला पण त्याची माहिती आहे. राज्य शासनाकडनं पण ही त्याची पहिली प्रेस मीटिंग आहे. त्याच्यानंतर रेग्युलर अपडेट्स प्रेसला याच्या बाबत दिले जातील. 6 तारखेला केंद्र शासनाबरोबर काल एक मीटिंग झाली. राज्यातले सर्व अधिकारी, सर्व रिजनल डेप्युटी डायरेक्टर्स त्या मीटिंगला उपस्थित होते.
तर त्या मीटिंग मध्ये याच्यावर चर्चा झालेली सगळं करणं आहे. जागा द्या. घेतो ना. याच्यामध्ये शेअर घ्या. एक चालवतं. याच्यामध्ये माइल्ड केसेस आहे तर आपण आता वेट करतोय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या या बाबतीत काय पुढील निर्देश येतील. तर ते निर्देश आल्यानंतर याच्यामध्ये काय केला पाहिजे, कुठे सॅम्पल पाठवला पाहिजे, जर तसा आला गंभीर आजारामध्ये ते फक्त करण्याची गरज आहे. एक महत्वाची बाब याच्यात ही आहे की ओनली इफ देर इज अ सिव्हिअर केस तर आपण VDRL ला पाठवायचे. पॉझिटिव्ह निघाल्यानंतर NIV मध्ये त्याची जेनेटिक सिक्वेन्सिंगची पण सोय आहे आणि ती आपण तशी काही अपेक्षा करत नाही आहे, पण फक्त काळजी म्हणून ती सगळी आपली व्यवस्था जागेवरती आहे यासाठी ते सांगण्यात येते. आज ते मंत्रिमंडळ मध्ये पण याच्यावरती सविस्तर चर्चा झालेली आहे आणि पूर्ण आरोग्य विभाग, मेडिकल एज्युकेशन विभाग यासाठी तयारीने आहोत. आमचे सगळे फील्ड ऑफिसर्स पर्यंत ही माहिती झालेली आहे. सो रिगार्डिंग युअर क्वेश्चन, इफ देर आर एनी पॉझिटिव्ह माइल्ड केसेस ऑफ HMPV, there is nothing to be done as of now. Only if government of India tells us कि कुछ सीवियर केस है तो उस सीवियर केस में आपको क्या करना चाहिए, कहाँ भेजना चाहिए, देन हमारी मशीनरी एक्टिवेटेड है, वी विल स्टार्ट एक्टिंग अपॉन इट. अदरवाइज नॉर्मल सर्दी खोकला झाला की आपण त्याच्यावरती एकदम कॉशियस व्हायचं आहे, याचे कुठलेही कारण नाही. हिंदी में बता दीजिए कि भारत सरकार की शासकीय यंत्रणेनं आता तुम्ही आढावा बैठक घेतली, सर्व काय झालं, प्रेझेंटेशन झालं, पण ज्या पद्धतीने समजा लहान मुलं, तुम्ही सांगितलं 0 ते 5 वर्ष किंवा 65च्या अबो अशा लोकांना जर समजा असा त्रास झाला तर ती एकंदरीत हॉस्पिटलमध्ये जशी कोरोना काळात जी व्यवस्था केली गेली होती तशा पद्धतीने काही व्यवस्थेचे निर्देश देणार आहे का सर? आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडनं गाईडलाईन्स आल्याच्या शिवाय सध्याला आपण आपली तयारीनी आहोत, पण देर आर नो रिझन्स टू बी अलार्म्ड ऍट दिस स्टेज. कोरोना आणि याच्यामध्ये फरक आहे. कोरोनाचा व्हायरस कसा आहे, ते म्युटेट व्हायचा. हा जो व्हायरस आहे एका तज्ञ स्रोतातून कळला की मागील 24 वर्षात हा व्हायरस कधी पण म्युटेट झालेला नाही आहे. याच्यामुळे फक्त सौम्य आजार होतो. त्यामुळे आपण त्याला कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती असं भ्यायचं काही कारण या घडीला नाही आहे. आम्ही केंद्र शासनाच्या जे एक्सपर्ट्स चे निर्देश आहेत त्याची वाट बघतोय, त्यांच्या संपर्कात आहोत. ते जसे गाईडलाईन्स देतील त्याप्रमाणे आपण पुढील कारवाई करणार आहोत. मात्र अलर्ट वरती आपण पूर्ण यंत्रणेला ठेवलेलं आहे. हे बघा, एकच आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण कोणत्याही परिस्थितीत काळजी करण्याची गरज नाही. हे प्रसार माध्यमाद्वारे लोकांना गेलं पाहिजे. आणि आता आपण लक्षात असेल की आता 5 पेशंट पैकी आता नागपूरचा एक तुम्ही म्हणताय तो एक पेशंट बरा होऊन गेला. म्हणजे आता याच्यामध्ये भीती बाळगण्याची गरज नाही. आम्ही सगळ्या हॉस्पिटलना औषधं आणि योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि मला वाटते तुम्ही सुद्धा सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं. महाराष्ट्र आता यासाठी थांबणार नाही. Mushrim sir, has the government formed the task force for this? Vinayak sir, has the government formed the task force on the lines of corona? We were told it has been. See, the highest body of the government, which is the cabinet, has taken cognizance of this. The matter was apprised to all the honorable ministers today because of the importance of this issue, so that people should know. All the entire cabinet मंत्रिमंडळाने याची माहिती दिली आहे. At the department level, as honorable ministers have told, we are all ready. We have taken meetings. We are also in touch with the international organizations like UNICEF, etc. So we are all on board. विनायक सर, कोरोनाच्या वेळेस प्रोटोकॉल ठरवला गेलाय का? कारण कोरोनाच्या वेळेला सुरुवातीच्या काळात व्हायरस असल्यामुळे ट्रायल अँड एरर कुठल्याही गाईडलाईन्स अजून केंद्राची कोरोनाच्या वेळेस केंद्र शासनाकडनं एक्सपर्ट्सनी पाहून गाईडलाईन्स निर्गमित करायच्या. त्या गाईडलाईन्सच्या आधारावर राज्य शासनाने पुढील कारवाई करायची.
6 तारखेला केंद्रीय सचिव DG/ICMR यांनी बैठक घेतल्यानंतर ते सांगितलं की अजून आपण कुठल्याही गाईडलाईन्स इश्यू करत नाही, कारण सौम्य आजार आहे. फक्त स्वच्छता पाळावी आणि लोकांनी आश्वस्त राहावा. कुठल्याही याच्या अफवा किंवा रॉंग इन्फॉर्मेशन मुळे घाबरून जाऊ नये, एवढंच करायचंय. वन्स दे टेल अस की काही गाईडलाईन्स आहेत तर त्याप्रमाणे SOP प्रोटोकॉल इत्यादी करण्यात येईल. विनायक सर, मागच्या वेळेस जसं कोरोनाच्या वेळेस केंद्र सरकारच्या सर्व गोष्टी आधारावरती आपण अवलंबून होतो आणि त्याच्यानंतर मग दोन्ही विभागांकडून एक कमिटी बनवली गेलेली होती राज्य स्तरावरती या आजारावर किंवा कोरोनावरती लक्ष ठेवून किंवा त्याच्या विविध संशोधनाबाबत किंवा काय आपण SOP दिल्या पाहिजे त्या बाबतीत. यावेळेसही तुम्ही लवकर ती कमिटी नेमणार आहे, त्याची आवश्यकता आहे की केंद्र सरकारच्या गाईडलाईननुसार तुम्ही पुढे जाणार आहात? तोच प्रश्न आहे. आय थिंक वी आर जम्पिंग द गन. अजून आपण तिथे पोहोचलो नाही. सौम्य आजार आहे, आम्हाला सर्दी खोकला होतो, खूप विषाणूमुळे होतो, याच्यामुळे पण होतोय. चीनमध्ये झाला म्हणून थोडासा काळजी त्यामुळे हे सगळं उद्भवलं आहे, पण ती वाढ ही नैसर्गिक नसल्याचे कळल्यास मुळे या स्टेजला आपण जॉईंट कमिटीज करू की हे करू याचा प्रश्न सध्याला येत नाही. पण सर, कोरोनाच्या वेळेस पण असाच प्रश्न झालेला होता जेव्हा फेब्रुवारी महिन्यामध्ये या स्पष्टीकरण दिलं होतं की हिंदी में भी एक बार बात आप सब कह रहे हैं तो उसको एक बार रिपीट कर देते हैं. इसका बैकग्राउंड ये था कि सबसे पहले सोशल मीडिया या कई जगह आया कि चाइना में एक नया वायरस आया है जिसकी वजह से बहुत पेशेंट्स हैं, सब लोग मास्क का यूज कर रहे हैं. उस पार्श्वभूमि पे गवर्नमेंट ऑफ इंडिया, गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र दोनों ने भी दखल लिया. एक्सपर्ट्स ने जब इसको एनालाइज किया तो ये पाया कि चाइना में भी ये जो केसेस हैं इनको फ्लू लाइक सिम्टम्स बोलते हैं. ये केसेस में कुछ भी देयर इज नो अननेचुरल राइज, मतलब हर साल सर्दी में जिस तरह ये केसेस होते हैं उसी तरह के केसेस हैं. दूसरा, ये केसेस जो नया वायरस आ गया HMPV उसकी वजह से है, ऐसा भी नहीं है. जो वायरसेस इस तरह की बीमारियां करते हैं उसमें इन्फ्लुएंजा है, रेस्पिरेटरी सिंसिशियल वायरस है, HMPV है, यही सब वायरसेस की वजह से है. सालों से ये वायरसेस पूरी दुनिया में और इंडिया में हैं, कोई नया वायरस नहीं है. ये जो वायरस की बात हो रही है HMPV, ये 2001 से हमारे यहाँ पे है. इसकी वजह से सीवियर इलनेस नहीं होती, इसकी वजह से माइल्ड इलनेस होती है. फिर भी किसी की भी इम्यूनिटी कम होगी तो वो इन्फेक्शन को ज्यादा प्रोन होगा. इसलिए छोटे बच्चे या वृद्ध हैं या जिसको इम्यूनो कॉम्प्रोमाइज्ड है उसमें और ज्यादा काळजी लेने की सिर्फ जरूरत है. केसेस पहले से रहे हैं, ट्रीटमेंट सिर्फ सपोर्टिव दिया जाता है. बेसिक हाइजीन मेजर्स, जैसे किसी को जुकाम है तो वो टिश्यू पेपर का वापर करे, हाथ धोए, इस तरह की प्रिकॉशंस सब लोग लें. दैट इज द ओनली इंडिकेशन एट दिस स्टेज. इस स्टेज पे लोगों ने आश्वस्त होना जरूरी है. इसमें नहीं जाना कि ये कोई नई चीज आ गई है जो कोरोना जैसी हमें फिर से अफेक्ट कर सकती है, या उसके बारे में बिल्कुल भी कंसर्न की भी घडी नाही आहे. पॅनिक तो दूर की बात है. इस समय त्याच्या कन्सर्नची पण गरज नाही आहे या घडीला, उसकी भी बिल्कुल जरूरत नहीं है. जो जॉइंट मॉनिटरिंग ग्रुप है गवर्नमेंट ऑफ इंडिया लेवल पे, वो रेगुलरली इस पे बैठेंगे. रेगुलरली उसके बारे में कुछ इंस्ट्रक्शन स्टेट गवर्नमेंट को आती हैं, तो उस हिसाब से जो भी इसके बियॉन्ड कार्रवाई करनी चाहिए वो हम लोगों द्वारा की जाएगी. अभी के लिए फील्ड ऑफिसर्स अप टू रीजन्स डायरेक्टर्स सभी को ये सूचना दे दी गई. सर, महाराष्ट्र में इस वक्त कितने लैब्स हैं जहां पर इसकी टेस्टिंग हो रही है? क्या केवल पुणे में ही टेस्टिंग हो रही है या बाकी के अन्य सरकारी लैब्स में भी? उसमें देखिए जो प्रोटोकॉल निकाला जाता है ना कि किस तरह के पेशेंट का तपासनी की जाए, देयर आर इंडिकेटर्स, तो वो गाइडलाइंस अभी नहीं आई हैं. लैब्स के बारे में जो आपने पूछा है वो NIV पुणे जो है वो लैब, इनफैक्ट आई थिंक दैट इज द ओनली लैब जिसमें इस वायरस का जेनेटिक सीक्वेंसिंग और उसको आइसोलेट करने की भी क्षमता है. तो ये रादर हमारे पास एक टर्शरी लेवल की फैसिलिटी है. 12 लैब्स ICMR ने बोला है जो पूरे इंडिया में हैं.
वो लोग ये अभी कोशिश कुछ कर रहे हैं कि हर स्टेट में कम से कम एक ऐसी लैब हो। वहां पे टेस्ट करने का फायदा सिर्फ इतना है कि अगर कोई सीवियर केसेस इस तरह के सर्दी जुकाम के होते हैं और वो हमें गाइडलाइन देते हैं कि इस केस में आप सैंपल भेजिए, तो उन लैब में पहले भेजा जाएगा, वो जो भी सूचना देंगे उसके अनुसार। फिर उस लैब में अगर पॉजिटिव निकला, नेगेटिव निकला तो कुछ नहीं करना है, अगर पॉजिटिव निकला तो वो सैंपल्स फिर उन लैब से भी एनआईवी पुणे में भेजे जाएंगे। एनआईवी पुणे के पास क्योंकि ये फैसिलिटी है कि वो उसका, जैसे मैंने बताया, जेनेटिक सीक्वेंसिंग और आइसोलेशन भी करके ओनली एज ए प्रिकॉशनरी मोड फिर से ये चेक करते रहना चाहते हैं कि दिस इज द सेम वायरस। जैसा मैंने बताया, इस वायरस में म्यूटेशंस नोन नहीं है। सर, महाराष्ट्र में कितने केसेस हैं, नहीं है कि है तो कितने केसेस हैं और क्या पूरा डिटेल इसका? लोगों ने सर्वेलेंस करने का सूचना दिया है कि फील्ड ऑफिसर्स इसको सडन एक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन सारी म्हणून हम बोलते हैं कि ऐसे जब केसेस हैं उनके सैंपल्स VDRL को भेजे जाएंगे। कैसे भेजे जाएंगे हम लोग उसके बारे में केंद्र शासन की सूचनाओं की वेट कर रहे हैं। वो लोग आज कल उन्होंने बताया कि हमें इंफॉर्मेशन देंगे कहाँ लैब्स हैं, कैसे No, what I told you was in the last 1 year, as Honorable Minister said, close to 8,000 samples which are routinely tested in all these laboratories. Out of those 8052, this is since February 2024. Okay. Since that time 172 were positive. So 8-9% of these respiratory illnesses can be HPMV. So that is why we are stressing that it is not that something suddenly new has come and how many cases are there we should be alarmed about. It's a normal virus which can give you upper respiratory tract infection. सर, आप कह रहे हैं कि ये नॉर्मल वायरस है, तो इतनी सारी तैयारियां, इतनी सारी अलर्टनेस क्यों हो रही है? It is always good to be prepared. About this Nagpur case, about the Nagpur case, just ask, the 2 patients are already been, said they are stable. But have you seen those samples basically to Pune, lab? नहीं, वो लैब्स में मैं 3-4 बार जैसे अभी निवेदन किया, गवर्नमेंट ऑफ इंडिया हमें कौन सी लैब्स हैं, किस तरह के पेशेंट्स का भेजा जाना चाहिए, वो पूरी हमें डायरेक्शंस देने वाली हैं। और ये उपयुक्त होगा कि उसके बाद ही वी कैन नॉट फ्लड दी सिस्टम अननेसेसरली ऑल्सो। किसी को माइल्ड इन्फेक्शन है और हम उसका सैंपल भेजना चाहिए, नहीं भेजना चाहिए, किस तरह के पेशेंट का भेजना चाहिए, कहाँ भेजना चाहिए, ये बातों की क्लैरिटी और यूनिफॉर्मिटी होना बहुत जरूरी रहता है किसी भी इन्फेक्शियस डिजीज में। ओव्हरऑल एक पुरी सिरियस नाही आहे, तो तुम्ही सगळ्यांनी काळजी करण्याची गरज नाही, लोकांना आश्वस्त करावं एवढी. नाही म्हणूनच म्हणतोय ते मार्केट पडू नये. महाराष्ट्र आता सगळ्यांनी मिळून करूया, तेवढं सगळ्यांनी करा, आम्हाला सहकार्य करा. आता सगळ्या प्रश्नाची उत्तरं सचिवांनी आम्ही दिलेली आहेत, तेवढं काम आपण सगळ्यांनी करा. चला, थँक्यू. हे व्हायरस आहे, इस वायरस की कोई चिंता करने की जरूरत नहीं है. सिर्फ ये इन्फ्लुएंजा जैसा ये बीमारी है, इसके लिए सिर्फ 5 से 10 साल के बच्चों को, 65 साल के जो ज्येष्ठ नागरिक हैं कि जिसे कोमॉर्बिडिटी है, उनको थोड़ा सा ध्यान रखने की जरूरत है. हमने सभी हमारी यंत्रणाओं को सतर्क किया है, दवाई का भी हम पुरवठा करेंगे. और सिर्फ सतर्कता का यही है जो बयान सचिव जी ने दिया कि अभी अपना हाथ से हाथ मिलाना, ये हुआ है तो उसे थोड़ा मास्क लगाना, ऐसी बातों का ही जिक्र उन्होंने किया है. 5 बीमारी पेशेंट थे, उसमें से 1 पेशेंट अभी डिस्चार्ज हुआ है, यानी कोई डरने की जरूरत नहीं है. आपको ये सब महाराष्ट्र को बोलना चाहिए. नहीं, महाराष्ट्र में उन्होंने अभी तक कोई नहीं, सिर्फ नागपुर का अभी बताया, तो वो जांच कर रहे हैं
और जब तक सेंट्रल गवर्नमेंट की एसओपी नहीं आएगी तब तक हम कोई नीचे पास ऑन नहीं कर सकते। लेकिन ये आप समझ गए होंगे हमारी अच्छी होने वाली है, ये फ्लू जैसी है, तो आपको ये समझ लेना चाहिए। थैंक यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।